डॉक्टर ए डी शिंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सायबर महाविद्यालयात राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर सहस्त्रबुद्धे भारतीय उच्च शिक्षणातील भविष्यकालीन आव्हानं यावर महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. याप्रसंगी बोलताना त्यांनी जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये शैक्षणिक धोरणांविषयी सातत्यानं नवनवीन प्रयोग पाहायला मिळत असल्याचं सांगितलं. भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विविध मतप्रवाह असले तरी भविष्यात यांचे चांगले परिणाम दृश्य स्वरूपात अनुभवायला मिळतील असं डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं. यावेळी सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर ए शिंदे, सचिव सी ए ऋषिकेश शिंदे, सायबरचे संचालक डॉक्टर आर के टेलर, प्राध्यापिका श्रुती जामसांडेकर, डॉक्टर रजनी कामत उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी माध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधला. कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्राच्या वापरानं रोजगार जाण्याची भीती असली तरी या तंत्राचा वापर कसा करावा हे शिकवणाऱ्या नोकऱ्या पुढील काळात निर्माण होतील असं त्यांनी सांगितलं. स्पर्धेच्या जगात टिकून राहायचं असल्यास नव्या तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे. सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना अधिक महत्त्व आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवनवीन व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणं आवश्यक असून शैक्षणिक धोरणातही परिवर्तन होण्याची गरज डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी व्यक्त केली.